मी प्रेग्नंट लेडीला पण योगा शिकवते. ओके. सो त्याच्यामध्ये काय होतं ना, आधीच्या कन्सेप्टनी पाहिलं तर लेडीज आधी 9 महिने काम करायच्या, हो. बसून फरशी वगैरे पुसणं आणि त्याच्यामध्ये असेल, कारणही होती वॉक scientific. असेल, कारणंही होती. पण आजकालच्या मॉडर्न ह्याच्यामध्ये असं झालंय की प्रेग्नेंट म्हणजे rest. बेड रेस्ट आहे, बेसिकली बेड रेस्ट आहे त्यांच्या नॉलेजनुसार. मग कम्प्लीट रेस्ट घेणे, काही न करणे आणि फक्त वॉकिंग करणे. सो त्याच्यामध्ये असं असतं, ज्यावेळेस बेबी ग्रो होतो त्यावेळेस खालच्या साईडनी तुमच्या लंग्सवरती प्रेशर येतं. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि त्या बेबीला ग्रो होण्यासाठी थोडा स्पेस लागतो. मग तुमचे अवयव कुठे जाणार ना, अवयवांना पण तर जागा पाहिजे. तर ते मग हळूहळू तुमच्या हालचालींनी ऑटोमॅटिकली ते स्पेस क्रिएट होतो. पण तुम्ही काही हालचालच नाही केली तर तो स्पेस कसा क्रिएट होणार? तुम्ही हात स्ट्रेच आपण हात स्ट्रेच करायला सांगतो. का सांगतो? कारण ते एक्सटेन्शन होतं अवयवांचं आणि तो स्पेस क्रिएट होतो.